मोठी बातमी आहे। नाना पटोले यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास तरी अभय मिळाल्याचं कळतंय। नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र एकूणच जो निकाल लागलेला आहे त्यावरती सविस्तरपणे मंथन करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। तुषार, काय नेमकं बैठकीमध्ये झालंय? अगदी 1 तासाआधी दिल्लीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली। या भेटीमध्ये नाना पटोले यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली की या निकालानंतर मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो आणि मला राजीनामा द्यायची इच्छा आहे। मात्र राहुल गांधी असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असेल यांनी नाना पटोलेला तुर्तास शांत राहण्यास सांगितलं। सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्राचा जो निकाल आला त्यावर सविस्तर मंथन करा, त्यासाठी एक तारीख घ्या आणि त्या तारखेमध्ये स्वतः ज्या तारखेला बैठक होईल तेव्हा आम्ही देखील उपस्थित राहू, खरगे देखील उपस्थित राहणार आणि त्यानंतर सविस्तर चर्चा करू की नेमकं काँग्रेस पक्ष म्हणून आपलं कुठं चुकलं, आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये जाताना कुठे गाफील राहिलो आणि हा निकाल त्यांना देखील राष्ट्रीय नेतृत्वांना अपेक्षित नव्हता, मात्र अशा प्रकारचा निकाल आला। त्यामुळे नाना पटोले यांना तुर्ततास राजीनामा यावर कोणताही विषय न काढता तुम्ही सुरुवातीला पुढे कसं जायचं, आता परत एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाला मोठं करायचं आहे, पाणीमुळे आणखी मजबूत करायचं आहे, त्यासाठी पुढे कामाला लागा आणि त्याची पहिली तयारी म्हणून एक बैठक बोलवा आणि त्या बैठकीमध्ये हे दोन मोठे नेते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे देखील स्वतः राहणार आणि त्यामध्ये मंथन करायच्या सूचना दिलेल्या आहे। त्यामुळे नाना पटोले यांना तुर्तास तरी पक्षश्रेष्ठीकडनं अभय मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याला एकटे ते जबाबदार नाही तर सर्व पक्ष म्हणून सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। आज जेव्हा दिल्लीमध्ये बैठक झाली तेव्हा काँग्रेसचे जे दिल्ली आपले महाराष्ट्रातले खासदार आहे ते या बैठकीत त्यावेळी उपस्थित होते। नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटी दरम्यान ही जी चर्चा झाली तेव्हा पक्षश्रेष्ठीने नाना पटोले यांना अभय दिल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद तुषार या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।